नमस्कार. आज आपण आलो आहे मंजायस या ठिकाणी. इथं आदत बैलाचं मैदान भरत आहे. तर या मैदानात आत्ताच गट पास केलेला राजगड वेल्हा तालुक्यातील शिवाजी भिकुले यांचा वजीर, जो की आदत वासरांना घेऊन पळणार हा बैल, तर त्या बैलाची मुलाखत घेऊया. नमस्कार भिकुले सर. नमस्कार. काय सांगता ना वजीर बद्दल? आज गट पास केला मंजायस मैदानामध्ये, तर काय सांगता त्याबद्दल? सेमीफायनल या मैदानाचा 3 सुटला आणि 3 मध्ये सुंदर अशी गडात चलावे. गाड्यावरती लक्ष द्या, कोण कुणाला कमी नाही. पर्याय तिकडा माऊली आहे, अरे अलीकडा कलम पडतोय. दोघांच्या काटाकीर लढत आहे. आणि काय झालं? गट पास केला 6 नंबर तासावून आपण 12व्या गटात गाडी होती. 12 गट. काय सांगता फाटी कशी आहे? फाटी वगैरे काय? फाटी वेटी एकदम व्यवस्थित आहे. हां, तर वजीचं नियोजन कसं काय ठरवलं? आज कुठलं दुसरा जोडीदार होता? कुठलं वासरू घातलं होतं आज? वजीचं नियोजन केलं नवनाथ शेठ गोरड, म्हणजे आमच्या ग्रुपनेच केलं. स्वप्नील जावळकर, नवनाथ गोरड, पप्पू आलगुडे, शिवाजी नाना भिकोले, अतुल शेठ पानसरे. खालचं कासगावचं वासरू टाकलं होतं त्याला आदतला. वजीर डावीचा आणि ते वासरू उजवीचा. त्याला आम्ही बराच आदत मैदानात बघतो तुमच्या वजीरला. तो आदत वासर घेऊन पळणारा बैल आहे, आदत वासराला सांभाळून घेणारा बैल आहे. तर काय सांगताल त्या आदत वासर? एकदम शांत आणि संयमी बैल आहे. काय सांगता बैलाबद्दल? टामटोक बैल, डावा खान म्हणलं की बैल टामटोक. बैल तसा आपला चारी खान पळतो, पण ठाम डावीचा. डावीला जर बैल असेल मधून गाडी असेल तर कोणी म्हणायचं नाही माझी गाडी लागेल म्हणून. डावीला ठामठोक बैल वासरू घेऊन लावणार म्हणजे लावणार. आज तागाय तो आमच्या काले बसनी त्याने फाटी सोडली आणि वासरू घेऊन बाहेर गेलाय, असं एकही मैदान नाही. म्हणजे तो आदत वासराचा गुरु मानता गेला तुम्ही? आदत वासरा घेऊन बोलतो. बऱ्याच मैदान बघतो वजीरला आम्ही की आदत वासराचं मैदान असतो गट पास सेमी पास करतो. तर काय सांगता त्याबद्दल तुम्ही? सगळ्यात जास्त तो आदत मध्येच आम्ही पळवतो. ज्याला आदत वासरू बाहेर जाईल आवर्जून त्या वासराला आम्ही बैल देतो. आजपर्यंत तालुक्यात आम्ही वजीर ज्याने मागितलंय ना असं झालंय की कुणाला बैल दिला नाही, असं एकदाही झालं नाही. ज्यांनी कोणी तालुक्याच्या बाहेर जवळच्या माणसांनी वजीर मागितला तिथे नाना बी कधी नाही म्हटले नाही. भले बैल राव न राव, बैल आम्ही प्रत्येकाला दिलेलाच आहे. दादा काय सांगतात? आजपर्यंत आपल्या बोरवेला मैदान चालू आहे. आपल्याकडे मोस्टली भात शेती असते, भात शेतीनंतर भात निघतं आपलं, त्यानंतर मैदान चालू होतात. मैदान चालल्यानंतर कुठलं राहिलं एक वर्षात मैदानामध्ये? तो गेल्या वर्षीचा आता सीजनला तर 2-3 वेळाच राहिला. गेल्या वर्षीला शिवापूरला 1 नंबर केला, त्यानंतर वेल्हे तालुक्यात 1 नंबर केला. गट जाईल तिथं 80% तर जाईल तिथं बैलाने गट काढलेलाच आहे. असं कधीच नाही झालं की बैल गटाला राहिला नाही. मोस्टली 100 मैदानातनी 2-3 मैदानं बैल गटाला राहत नसेल. तुम्ही बऱ्याच ठिकाणी राहिलेलं. तुम्ही जो समोरचा बच्चा असतो, जो आदत बच्चा असतो, काय बघून पैरा करा समोरचा? तुमचा आता बैल जवळ झाल्यागत वाटतोय मला, 6 दातीच्या पुढे झाला वाटतं, जुळल्या वाटतोय. समोरचा जो बच्चा असतो काय बघता बच्चाचा तुम्ही? काय बघून समोरचा बच्चाचा पैरा तुम्ही पैरा? इकडे बैलाचे जरा हे चालली तिथे पैरा करतोय. आपल्या या क्षेत्रात कसं आहे, आज आपला पळतोय, उद्या पळेल नाही पळेल हा भविष्यातला भाग आहे. पण उद्या आपल्याला कोण नाही म्हटलं नाही पाहिजे बैल, ह्यासाठी आपण मागेल त्याला बैल देतो, भले समोरच्याचा पळत असो, कारण आपल्या बैलावर आपला विश्वास आहे. ठामठोक बैल गाडी लावणार म्हणजे लावणार. आदत बच्चा बाहेर जाणार असला तरी बैल ओढून गाडी लावतोच. कुठल्या खांशी वगैरे कुठल्या खांशी याची? बैल आपला चारी खांद पळतो, पण डाव्या खांशी फिट बैल की उजव्या खांशीचं जर त्याला वासरू असेल तर बैल गाडी लावतोच. गेल्या वर्षी गुलालभर 1 नंबर झाला होता 2 मैदानात. खेड शिवापूरला 1 नंबर केला होता. वेल्हे तालुक्यात मैदान होतं त्या गेल्या वर्षी बी 1 नंबरचा मानकरी होता वजीरचा. तुम्ही घासाघाशीतलं कुठलं मैदान सांगितलं की तुमच्या मैदानाचं ह्या बैलाने तुमचं डोळ्याचं पेरणं फाडलं, असं कुठलं मैदान आहे घासाघाशीतलं? आपल्या घासाघाशीतलं आपल्या गावचंच मैदान होतं, पाखऱ्या 302. हा बैल अक्षय शेठ धावलेंचा बैल, तो बी ना गाजलेला बैल आहे. त्या बैलाची ह्या बैलाची घासाघाशीत निकाल घेतला होता ह्या बैलाने. अच्छा. आणि तिकडे 1 नंबर केला तेव्हा बी शेमीला घासाघाशीतच निकाल घेतला होता शिवापूरला. तिथं बी शंभू म्हणून बैल होता. याचं तुम्ही नियोजन कसं करता? तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्ही याची रोजच्या रोज डेली रुटीन कसं करता तुम्ही? डेली रुटीनचं सगळं शिवाजी नाना भिकोलेच बघतात. सकाळी उठल्यानंतर मयूर आणि ते सकाळी चालून आणतात. त्यानंतर सकाळी चालून आणल्यानंतर बैलाला मातीवर बांधून 2 लिटर दूध बैलाला रोजचं सकाळी संध्याकाळी असतं. मका चुनी, शेंगदाणा आणि उडीद डाळ हा बैलाचा
1.5 किलो सकाळी आणि 1.5 किलो संध्याकाळी असा खुराक असतो. एकदम बैल हा जात कुठली आहे बैलाची बरं या म्हैसूरी क्रॉस बैल आहे. म्हैसूर दंगर क्रॉस आहे का? याचं तुम्ही काय वंशवळ तयार केली की नाही बैलाची चांगली तुम्ही अशी बैल तर चांगला वाटतोय मला. नाना बोलतील त्यांचे गावरान गायची केलेली. कसा आहे आता जो वंशवळ जो आहे याची कशी तयार म्हणजे कसा बैल तो किती महिन्याचा बैल याचा? आता ते 1 वर्षाचा झालाय. हा आम्ही फेरं टाकल्यात, गोडीभर फेरं टाकल्यात, बैलांबरोबर फेरं टाकल्यात. आता जरा त्या पायाला लागले त्यामुळे तो बसवणच आहे. तर हा जो तुमचा वजीर आहे तो प्रामुख्याने आपल्या वेल्ला बोरमध्ये कुठल्या मैदान राहिलाय तो? तिकडे ह्याला राहिलाय कुठं पलीकडचं आमच्या तालुक्यात जी गट्टू फायनलची मैदान असतील त्या 100 पैकी 90 मैदानांमध्ये तर राहिलेला गट्टू फायनल तो राहतोच. पण मोठ्या मैदानांमध्ये गेल्या वर्षी वेल्ल्यात राहिलाय, फायनलला 1 नंबर केला आणि शिवापूरमध्ये आम्ही 3 नंबर केला. दादा मला सांगा की तुम्ही यावर आदत वासरू का काढता? तुम्हाला ओपन मैदान का काढत नाही? चांगला पेहरा करा, ओपन मैदान काढा. तुमचा बैल तर पळणार आहे आणि पळणारा बैल कुठल्याही मैदानाला पळतो. तुम्ही आदत वासरू का घालता यावर? तुम्ही आदतच्या मैदानाला घालतो पण ओपनच्या मैदानात बी आपण राहिलेला ना बैल. शिवापूरकरांचा शंभू, विजूआप्पा धोंडे त्यांच्या शंभू बरोबर बी आपण 1 नंबर केलता वशाडा पाटीला. त्यानंतर दुसरा एक बोरला नंबर केलता आणि आदत मध्येच बाकीचे सगळे नंबर आहेत. आता पुशेगावची तयारी कशी झाली? पुशेगाव जाणार की नाही? पुशेगावला जाणार आहे. अजून पुशेगावचा काही पायरा झालेला नाही. पुशेगावला ओपनचाच बैल टाकायचा आहे. ओपनचा बैल टाकायचा का? काय पावती वगैरे फाडली का पुशेगावची? पावती फाडून तयार आहे पण बैल अजून कुठला टाकायचा ते फायनल नाही झालं. 2-3 बैल आहेत त्यातला ओपनला कुठला बैल टाकायचा हे. हा कुठल्या धावपट्टा जास्त पोहतो? माती राणा पोहतो का ह्याला कडक राणा जास्त पोहतो? मातीच्या राणा माती राणा जास्त पोहतो का? हो. आणि आता मला सांगा तुम्ही हा जो वजीर आहे हा किती जाती झालाय तो? आता असा आहे ते झालाय का? त्याला तुम्ही दूध का पासा? पण तुम्ही मगाशी सांगितलं मुलाखतीमध्ये की आम्ही त्याला रोज दूध पाचतो 2 लिटर. दूध का पासा तुम्ही त्याला? दुधाला ताकद राहते, बैल फिटनेस मध्ये राहतो त्यामुळे दूध पाजल्याने बैल कायम फिटच राहतो. फक्त मैदानाच्या दिवशी दूध पाजित नाही मी त्याला. किती दिवसांनी बाहेर काढता तुमच्या वजीरला मैदान? समजा तुम्हाला एक मैदान आता 1 तारखेला आहे तर पुढचं मैदान किती तारखेला बाहेर काढतात? 4 दिवसांनी बैल आणायचा म्हणा तरी बैल पळतो. त्या दिवशी बी बैल पळतो. असं काय नाही की तो आज पळलाय ना 8 दिवस आरामावर ठेवावा लागतो असं काहीच नाही. समजा तुमचं उद्या मैदान आहे, तुम्ही आदल्या बैलाची तयारी कशी करता? असं दुपारपासून संध्याकाळ दुपार बसणं बैलाला संध्याकाळी आदल्या दिवशी चालून आणला की संध्याकाळचा गरम पाण्याने शेकायचं चालून आणून दुसऱ्या दिवशी सकाळी काही खायला नाही घालायचं. पाटच लवकर खायला घालायचं. दिवसभर पाणी नाही. मैदानावरून आल्यावर त्याला खायला पाणी वगैरे. मैदान काय खायला घात नाही? मैदानावर जाताना खायला नाही. दिवसभर बैल उपाशी असं मैदानावरती? उपाशीच. अच्छा दे त्यांचे. नमस्कार सेठ, काय सांगताल वजीर बैलाबद्दल? आजच गटपात झाला आता आदत मैदानामध्ये. वजीर आपण आता वजीरात पत्र्या मारल्या होत्या त्यामुळं बैलाला थोडा पायाला खेळायला लागला होता त्यामुळे बैल लंगत होता. पण भागातलं मैदान असल्यामुळं बैलाला आपण या मैदानामध्ये पळवला. पळून त्या नाच्याला आपलं म्हणजे एक मन जिंकले माझं, गट पास केला इथं. आणि आता गटपात झाला बैल तुमचा. आता खेळावर कुठला जोडा टाकला? सेमीला कुठला जोड बैल होता? त्याला नवनाथ गोरडांनी खालचं वासरू टाकलं होतं, आधीच वासरू. तुम्ही वासरू काय बघून टाकलं होते? समोरचं वासरू टाकलं तुम्ही, काय पळ बघितलं? काय बघितलं? वासरू तुम्ही स्क्रीन्स काय बघता? वासराचे तुम्ही म्हणजे समोरचं वासरू जेव्हा टाकता वासराचे तुम्ही हे काय बघता? वासराचं मी ना स्वतःहून पाटरावाडीला आणि पाटरावाडीला मी त्याचा पळ बघितला होता आणि अजून 1-2 मैदानाचे त्यांनी मला व्हिडिओ सोडल्या होत्या त्याच्यावरनं आपण वासरू टाकलं होतं. वासरा फक्त 2 नंबरला गाडी उतरली होती त्याची. आपण टॉपचा नियोजन करतच नाही. जे अंधारामध्ये त्यांना आपण आदतमध्ये उजेडात आणणार. ते वासरू त्या मैदानात बाहेर गेलो होतं. ते वासरू आहे ना त्या मैदानात बाहेर गेलो होतं पण आम्हाला आमच्या बैलाची गॅरंटी होती आपला बैल बाहेर जाऊन देणार नाही त्याला, म्हणून आम्ही मुद्दाम तेच वासरू टाकलं. शान वासरू आदत वासरांना घेऊन बैल पोहतो त्यामध्ये. आपल्या बैलाची गॅरंटी आहे तो बाहेर जाऊन देणार नाही म्हणूनच आम्ही ते वासरू टाकलं. धन्यवाद तुम्हाला. आता पुष्यगावच्या मैदानासाठी हार्दिक शुभेच्छा बिकुले साहेब. धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनेलला मुलाखत दिली. धन्यवाद.